सर्व रांगोळी प्रेमींचं आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, येत्या शुक्रवारी रक्षाबंधन आहे. त्या निमित्तानं दारासमोर काढण्यासाठीच्या एकदम सोप्या सुंदर रांगोळ्या आज तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर ह्या रांगोळ्या रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही दारासमोर काढू शकतात आणि जेव्हा तुम्ही भाऊरायाला ओवाळाल, तर पाटासमोर काढण्याच्या रांगोळ्या उद्या आपण बघणार आहोत. तर नक्कीच उद्या तुम्ही तुमचा वेळ राखून ठेवा, रांगोळी बघा आणि तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल नक्कीच रक्षाबंधनच्या दिवशी पाटासमोर काढा आणि ही रांगोळी तुम्ही दारासमोर काढा. म्हणजे आजच्या भागात तुम्हाला 4 रांगोळ्या बघायला मिळणार आहेत. 4 पैकी जी पण आवडेल ती रांगोळी नक्की काढा आणि 4ही पैकी तुम्हाला कुठली रांगोळी जास्त आवडली हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघूया पहिल्या रांगोळीमध्ये आपण रिंगचा वापर करून आणि पट्टीचा वापर करून असं शेडिंग केलंय 2 कलरमध्ये जांभळा आणि राणी कलर वापरून आणि आतमध्ये आपण अ, राखी काढतो आहोत. तर एकदम सोप्या पद्धतीनेच ही रांगोळी काढली आहे आणि कलरफुल रांगोळी आहे त्यामुळे थोडा वेळ लागणार आहे. कारण की सणासुदीला आपण कलरच्या रांगोळ्या काढत असतो, थोड्या मोठ्या-मोठ्या असतात. रोजच्या रांगोळ्यांपेक्षा ह्या रांगोळ्यांना जरा जास्त वेळ लागतो. तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचा वेळ राखून ठेवा रांगोळीसाठी आणि नक्कीच ही रांगोळी ह्यापैकी जी पण रांगोळी आवडेल ती नक्की ट्राय करा. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण एक सुंदर राखी काढलेली आहे. तर रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण असतो आणि बहीण ही भावाला राखी बांधते आणि भाऊराया तिला आयुष्यभर तिचं रक्षण करण्याचं आणि आयुष्यभर सुख-दुःखामध्ये साथ देण्याचं वचन देतो. तर माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना रक्षाबंधनाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही एकमेकांसोबत असेच सोबत राहा, प्रत्येक सुख-दुःखात साथ देत राहा. ही स्वामींचरणी प्रार्थना, तुमच्या इच्छा, आकांक्षा नेहमी पूर्ण होत, हीच देवासमोर प्रार्थना आहे. तर बघू शकता आपण पुढे आपण एक नारळ काढले दिवा काढल्यानंतर आणि एक छोटी प्लेट काढली व्हाईट कलरमध्ये आणि त्यामध्ये असे लाडू दाखवलेले आहेत. तर जे पण रक्षाबंधनसाठी साहित्य आपण वापरतो, ते ह्या रांगोळीमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडी मोठीच आहे ही रांगोळी, वेळ लागेल ह्या रांगोळीला. तरी जास्त काही नाही, 15 मिनिट पुरेसे ही रांगोळी काढायला. जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही पटकन काढू शकतात. आणि बघा इथे एक गिफ्ट बॉक्स काढतेय मी. तर सर्व असे कव्हर केलेलं आहे मी या रांगोळीमध्ये. आणि सोपी आहे, कारण की तुम्ही जर रोज रांगोळी काढता आहात मैत्रिणींनो, तर ह्या रांगोळ्या पण तुम्हाला नक्कीच जमतील. आपण काही आपले बेसिक आकार वापरूनच रांगोळी काढलेली आहे आणि आतमध्ये असं रक्षाबंधन नाव काढून घेतलंय आणि जो गोलाकार आहे त्याला बाहेरून असे टिपके-टिपके काढून घेतोय सफेद कलरमध्ये. तुम्ही बाहेरची डिझाइन चेंज करू शकता, जसे की फक्त बॉर्डर करू शकता व्हाईट कलरमध्ये किंवा अजून तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे दुसरी पण डिझाइन ॲड करू शकतात. बाहेरून मी थोडी-थोडी डिझाइन एक्स्ट्रा म्हणजे ॲड केलेली आहे. आपले केंद्रवर्धीची डिझाइन आणि 3 टिपक्यांची डिझाइन. आपण 2-3 दिवसापूर्वी एक पोल घेतला होता कम्युनिटी पोस्टमध्ये. त्यात विचारलं होतं मी तुम्हाला रक्षाबंधनला कशा प्रकारच्या रांगोळ्या बघायला आवडतील? बॉर्डर रांगोळ्या म्हणजे पाटासमोर किंवा दारासमोरच्या आणि एक अजून ऑप्शन होता दोन्ही प्रकारच्या. तर जो दोन्ही प्रकारचा ऑप्शन होता त्यावर जास्त कमेंट आलेले आहे. त्यामुळेच मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला. आज दारासमोर काढण्यासाठी जेव्हा रक्षाबंधनसाठी रांगोळ्या आणि उद्या आपण बॉर्डर रांगोळ्या बघणार आहोत. तर बघा साईडला जी डिझाइन ॲड केली ती आपण ज्या रोज रांगोळ्या काढतो तशीच डिझाइन आहे. त्यामुळे एवढं काही विशेष नाही आहे रांगोळीमध्ये. सिंपल पण छान रांगोळी तुमच्या दारासमोर तुम्हाला काढता येणार आहे. रोजच्या रांगोळ्या तर तुम्ही बघतच असाल, पण ह्या सणांच्या रांगोळ्यांना थोडा वेळ लागतो. पण चालतंय कारण की सणासुदीला आपण कलरफुलच रांगोळ्या काढल्या पाहिजे दारासमोर. पुढची रांगोळी पण थोडीशी मोठीच आहे. ती सेम रिंग वापरली आपण आणि इथे गोलाकारमध्ये 2 कलर कॉम्बिनेशन काढून घेतले. फिलरच्या मदतीने कलर भरायचा किंवा जी चाळणी असेल चहाची त्याच्याने म्हणजे कलर एकदम इव्हन पडतो म्हणजे एकसारखा पडतो
आणि दिसायला पण रांगोळी छान दिसते. आणि बघा अशा कॉर्नरला आपण एक गोलाकारमध्ये राखी काढून घेतलेली आहे. टूलच्या मदतीने त्याला असा आकार देते मी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर रांगोळीची आवड असेल, तुम्ही जर दारासमोर रोज रांगोळी काढत असाल आणि अशा सणासुदीच्या रांगोळ्या पण तुम्हाला काढायला आवडत असतील दारासमोर, तर नक्कीच एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की रोजसाठीच्या रांगोळ्या आणि सणासुदीच्या रांगोळ्या एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवलं जातं. ते पण अगदी कमी वेळात. छान रांगोळ्या कशा काढता येईल हे नेहमीच मी दाखवण्याचा प्रयत्न करते. डिझाईन्स पण नवीन असतात, युनिक असतात. तर नक्कीच एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करत चला व्हिडिओ. म्हणजे तुमच्या मैत्रिणींना पण नवनवीन रांगोळ्या शिकता येतील. तर अशा ही रांगोळी एकदम सिंपल आहे. काहीच केलेलं नाही. आपण फक्त 2 कलरमध्ये गोलाकारमध्ये कलर टाकून घेतले आहेत आणि बाजूने राखी काढली आहे आणि आतमध्ये फक्त रक्षाबंधन असं नाव काढलंय. आणि अशी एक बॉर्डर काढतो आहोत लाईन आणि टिपक्यांचा वापर करून. तुम्ही इथे पूर्ण टिपके पण काढू शकतात. मी लाईन आणि टिपक्यांचं कॉम्बिनेशन काढून ती बॉर्डर केली आहे आणि असं रक्षाबंधन असं नाव काढून घेतलंय. नक्कीच तुम्हाला ह्या रांगोळ्या आवडतील मैत्रिणींनो. तशी मला कमेंट पण करा कशा वाटल्या रांगोळ्या, आवडल्या का? आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार चेंजेस पण करू शकतात. तर बघा ही छोटीशी रांगोळी आहे. यात आपण असा स्काय ब्लू कलर वापरला आहे आणि ही रिंग आहे चौकोनी. त्याला रिंग नाही म्हणता येणार, रिंग आपली गोल असते, पण त्याच प्रकारे आपण चौकोनाची म्हणजे मी हे असं एका लोकल शॉपमधून विकत घेतलेले आहेत सगळं रिंग वगैरे. त्यात अशी चौकोनी पण होतं, त्यामुळे मी ते पण घेऊन टाकलं. रांगोळी काढण्यासाठी आपल्याला बरं पडतं. तर चौकोनी आकारामध्ये आपण कलर टाकून घेतला आकाशीमध्ये आणि बघा शेडिंग केलंय त्याला थोडंसं निळ्या कलरमध्ये आणि आतमध्ये अशी राखी काढून घेतली आहे. तर तुम्हाला आठवत असेल मैत्रिणींनो, एक राखी असायची, अजूनही असते. खूप अशी गोल्डन चंदेरी, त्याला अशी लेस असते बघा. खूप मोठ्या-मोठ्या पण राख्या असायच्या त्या प्रकारच्या. जुनी राखी होती ती एकदम. अजूनही असते बाजारामध्ये विकायला. पण आजकाल बऱ्याच वेगवेगळ्या राख्या यायला लागल्या आता बाजारात. जशी-जशी डेव्हलपमेंट होते त्या पद्धतीने आपले राखी वगैरेचे प्रकार पण चेंज होत चालले. असो, राखी बांधण्याला महत्त्व आहे. तर राखी काढल्यानंतर बघा बाजूने आपण अशी डिझाइन केलेली आहे. तर ही पण रांगोळी छोटीशी आहे आणि पटकन होणारी सुंदर रांगोळी आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाइन चेंज करू शकतात. ॲज इट इज रांगोळी काढली पाहिजे असं काहीच नाहीये. आणि मला पण छान वाटेल जेव्हा तुम्ही तुमच्या मनाने आणखीन डिझाईन्स ॲड कराल. कारण की आपण बऱ्याच वेगवेगळे बेसिक आकार बघितलेले आहेत. तर तुम्ही त्याचा वापर करून वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करू शकतात. तर बघा ही पण रांगोळी किती सुंदर दिसते. छोटीशी आहे, पण छान आहे. पुढची डिझाइन ही आजच्या भागातली शेवटची डिझाइन आहे. तर असं पान काढून घेतलंय विड्याचं आपण आणि त्यामध्ये हिरवा कलर असा फिलरच्या मदतीने भरून घेतला आहे. त्यामध्ये आपण अशा पुन्हा पोपटी कलरमध्ये अशा पानाच्या शिरा काढून घेतल्या. आणि पुन्हा एक रिंग ठेवून त्यामध्ये असा केशरी कलर भरून घेतो आहोत. फिलरच्या मदतीने कलर भरला नाही तर तो व्यवस्थित पण दिसतो आणि जास्त काही स्प्रेड होत नाही. आणि तुम्हाला वाटलं थोडं स्प्रेड झालंय तर तुम्ही ब्रशच्या मदतीने त्याला व्यवस्थित साफसफाई करून घेऊ शकतात त्याची. पण बाजूला डिझाइन ॲड करायची त्यामुळे मी काही एवढं हे नाही केलं. तर बघा त्या पानामध्ये आपण राखी काढलेली आहे.
ही पण एकदम सिंपल डिझाइन आहे ही आणि याच्या आधीची डिझाइन छोट्या आहेत. तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही ह्या रांगोळ्या ट्राय करू शकतात आणि तुम्हाला जर मोठ्या काढायच्या असतील तर पहिल्या 2 रांगोळ्या छान आहेत त्या पण. तर मैत्रिणींनो, ह्या रांगोळ्या बघितल्यानंतर व्हिडिओ तर पूर्ण बघाच. बघितल्यानंतर कुठली रांगोळी जास्त आवडली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्याच्या भागात आपण पाटासमोर काढण्यासाठीच्या बॉर्डर रांगोळ्या बघणार आहोत. त्या पण एकदम छान-छान आणि सोप्याच असतील. तर नक्कीच उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि रोजच्या रांगोळ्या पण नक्की बघा. चला तर भेटूया पुढच्या भागात अशाच सोप्या सुंदर रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, दारासमोर रोज रांगोळी काढा, रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.